नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण ग्रास कटर याची पण माहिती घेणार आहोत। आपण काय करायचो, पूर्वी आपण जो गवत वगैरे आहे तो आपण ह्या कोयतीच्या किंवा विळ्याच्या साहाय्याने आपण काढायचो। म्हणजे काय करायचं की असं आपण हे गवत वगैरे काढायचो, पण त्यामध्ये आपला वेळ वगैरे जायचा। तर आता आपण काय करणार आहोत, आता आधुनिक जगामध्ये आपण ह्या ग्रास कटरच्या म्हणजे ज्याला ब्रश कटरही म्हणतात त्याच्या साहाय्याने आपण आज गवत कटिंग करणार आहोत। तर चला पाहूया त्याच्याबद्दलची माहिती। तर आपण बघू शकता की हे जे ग्रास कटर मशीन आहे, तर हे त्याचं जे स्विच आहे, हे स्विच आपण चालू करायचं आणि ह्याच्यावरती आपल्याला जो आपला स्पीड वगैरे वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो। तसंच आपण बघू शकता की हा जो पुढे आहे हा ब्लेड आहे, म्हणजे जो आपला गवत कापण्यासाठी ह्याचा अत्यंत उपयोग होतो। आपण ह्याच्या जागी दोरा वगैरे पण लावू शकतो। तसंच आपण बघू शकतो की ही जी मशीन आहे ही 4 स्ट्रोक मशीन आहे। या मशीनमध्ये आपण आता पेट्रोल टाकलं आहे व त्याला सेपरेट ऑइलचं म्हणजे वेगळं सेक्शन दिलं आहे ऑइलसाठी वगैरे। तर ही मशीन आहे ती आपल्याला एक 1.25 लिटरमध्ये आपल्याला 1 तासाचा ॲव्हरेज देते। अशी अतिशय चांगली अशी मशीन आहे। तर आपण ही मशीन वापरते वेळी आता आपण काय सेफ्टी वगैरे घेतली नाही, पण आपण ही जेव्हा मशीन आपण वापरू तर आपण ह्या ब्लेडचा वगैरे वापर करणार। आपण काय करायचं आहे की ह्या जेव्हा आपण मशीनचा वापर करू तेव्हा आपण गॉगल वगैरे लावायचं आहे, एक हेल्मेट घालायचं आहे व पायामध्ये गमबूट याचा वापर करायचा। म्हणजे काय होणार की आपण जेव्हा हे ग्रास कटरचा वापर करू, जेव्हा उडणारी दगड वगैरे ते आपल्याला त्याची इजा होऊ नये म्हणून आपण ही सेफ्टी हे करायची आहे। तसंच आपण बघू शकता की हा जो पट्टा दिलेला आहे, म्हणजे हा पट्टा कशासाठी आहे की आपल्याला हा सपोर्टसाठी ह्या पट्ट्याचा आपण उपयोग करणार। आपण आता काय करणार आहोत, आता आपण ही मशीन चालू करणार। आपण बघू शकता की आपण आता कशी मशीन चालू करणार। त्यात आपली मशीन आपण मशीन चालू करत आहोत। 1-2 ह्याच्यामध्ये आपली मशीन चालू होत नाही, तर आपण काय करायचं आहे की ह्याच्याखाली एक छोटासा बॉल असतो तो प्रेस करायचा। म्हणजे काय होणार आहे की जे आपलं पेट्रोल वगैरे आहे तर ते आपल्या पूर्ण त्या मशीनमध्ये येणार आहे। म्हणजे आपण तो प्रेस केल्यानंतर जो काही मध्ये अडथळा वगैरे निर्माण झाला आहे तो आपला दूर होणार व आपली मशीन योग्य रीतीने चालू होणार। आपण बघू शकता आता तर आपण काय करायचं आहे की ही जेव्हा आपण मशीन वापरते वेळी थोडी काळजी घ्यायची। म्हणजे काय होतं की आपण ही जेव्हा मशीन वापरतो तर 1 तास झाल्यानंतर हिला थोडा आराम द्यायचा। म्हणजे काय होणार आहे की त्याचं जे इंजिन वगैरे आहे ते व्यवस्थित चालणार आहे। आपण बघू शकतो की ही जी आपली मशीन आहे ती 4 स्ट्रोकची मशीन आहे। आपल्याला बाजारात 2 स्ट्रोक किंवा 4 स्ट्रोकच्या मशीन भेटतात, पण जी आपली 4 स्ट्रोकची मशीन असते त्याचं कसं असतं की त्याला सेपरेट ऑइल वगैरे असतं आणि सेपरेट आपण पेट्रोलची त्याची वेगळी सिस्टीम असते। तसंच जी मित्रांनो बघू शकता की हा विडॉल कंपनीचा टूटी ऑइल आहे, जो अतिशय आपल्याला उपयुक्त आहे। म्हणजे आपण जी मशीन वापरतो त्यासाठी हा अत्यंत उपयुक्त आहे। तसं आपण काय करायचं आहे की हा जो पाळणा आहे या पाण्याच्या मदतीने आपण जो आपला स्पीड इकडे जर दाखवलं काय करायचं आहे की हा इथे एक स्क्रू दिलेला असतो, म्हणजे त्याच्या सहाय्याने आपण जर आपला स्पीड मेंटेन करण्यासाठी याचा वापर करू शकतो। आपण बघू शकता की हा इथे हा स्क्रू दिलेला आहे, याच्यावरती आपण आपल्याला किती स्पीड पाहिजे ते आपण मेंटेन करू शकतो। तसंच आपण काय करायचं आहे की हा जो ब्लेड आहे तर ब्लेडचा आपण आपल्याला समजा ब्लेड बदलायचा असेल तर आपण बघू शकता की हा जो पाहे आहे तर आपण हा इथे लावायचा आणि इथे की भेटते, त्यात आपण आणलेली नाही की वगैरे,
ती की लावायची. म्हणजे काय होणार की की लावल्याच्या नंतर हा जो ब्लेड आहे तो स्थिर राहणार, म्हणजे हलणार नाही. आणि ह्या पाण्याच्या साह्याने आपण काय करायचं आहे की हा खोलायचा आहे आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला समजा दोरा वगैरे लावायचा असेल तर तो आपण लावू शकतो. तसंच जी टू स्ट्रोकची मशीन असते त्यामध्ये काय होतं की पेट्रोल आणि ऑइल आपल्या एकत्र मिक्स करायचं. पण त्या टू स्ट्रोकच्या मशीनपेक्षा आपली ही जी फोर स्ट्रोकची मशीन आहे ती अतिशय उत्तम प्रकारे आपलं हे काम करते. आणि आता आपण काय करतो की गवत कापण्यासाठी आपण वेळाचा वगैरे वापर करतो, पण त्यासाठी आपण ही ज्या मशीनचा जर वापर केला तर अतिशय योग्य पद्धतीने आपलं काम आणि सुलभ होणार आहे आणि अतिशय योग्य पद्धतीने होणार आहे. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.